हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. बेमुदत धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस. सातरळ तांभेरे रस्ता कामासाठी ग्रामस्थ आक्रमक. सातरळ तांभेरे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 29 जून 2026 पासून सातरळ, सोनगाव, धानोरे, तांदूळ, नेर आणि तांभेरे या गावातील समस्त नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना याचा मोठा फटका बसत असल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी आंदोलनात सहभागी असलेले किरण पाटील कडू यांनी ठोकशाही न्यूज 24 शी बोलताना सांगितले की जोपर्यंत सातरळ तांभेरे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. ग्रामस्थांच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढत असून लवकरच यावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी उपसंपादिका प्रतिभा जाधव, राहुरी. बोलू का? राहुरी तालुक्यातील सातरळ तांभेरे रस्ता दुरुस्ती रुंदीकरणासाठी आम्ही सातरळ, सोनगाव, धानोरे, तांदूळनेर, तांभेरे या भागातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी या आंदोलनाला सहभागी आहोत. आणि हा रस्ता झाला पाहिजे म्हणून अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे आणि हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा केला, परंतु अद्यापही शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आम्हाला सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाळी सीझन चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये पाणी साठतं. अनेक अपघात या परिसरामध्ये झालेले आहेत. राहता तालुक्यासहित राहुरी तालुक्यातील अनेक गावं, संगमनेर तालुक्यातील काही गावं या रस्त्याचा वापर होतो. शेतीमाल, तदनंतर विद्यार्थ्यांची ये जा असेल, रुग्ण असतील, त्यांना या रस्त्याचा फायदा होतो. परंतु गुडघ्या एवढे खड्डे झालेत, साधं पायी चालणंही त्या रस्त्याने शक्य नाही. म्हणून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये हा रस्ता होण्यासाठी हे आंदोलन करत आहोत.